राम राम मंडळी कोरेगाव येथे उद्या भव्यदिव्य असं बैलगाडी शर्यतीचं मैदान होणार आहे आणि या मैदानामध्ये आपल्याला बकासूर बघा पळताना दिसणार आहे आणि सगळीकडे चर्चा झाली की बकासूर आणि रोमन पळणार आहे, परंतु नाही मित्रांनो, बकासूर आणि रोमन ही गाडी आपल्याला पळताना दिसणार नाही. मग बकासूर कोणासोबत पळणार हे तर तुम्हाला मी सांगतोच, पण तत्पूर्वी मित्रांनो, आपल्या सर्वांचे लाडके बैलगाडी क्षेत्रातील अनुभवी जॅकी आपले चिक्यासुद्धा उद्या पळताना दिसणार आहे. आता चिक्या कोणासोबत पळताना दिसणार तर मित्रांनो, आपले उत्तम शेठ गवळी आहेत बघा, त्यांच्या रायनासोबत आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो. उद्या जबरदस्त स्पीड लागणार आहे या गाडीला, चिक्या आणि रायना. त्यासोबतच मित्रांनो लखनसुद्धा आहे मित्रांनो, आणि मातीच्या रानामध्ये लखन सध्या काय स्पीड लावतो हे तुम्हाला सांगायची गरजच नाही आहे. मग लखन कोणासोबत पळणार आहे तर लखन मित्रांनो दुसरा पण मातीचा बादशाह आणि दुसरा पब्लिकचा बादशाह म्हणून ज्याला ओळखला जातं असा सरजा दादासोबत पळताना दिसणार आहे मित्रांनो. बघूया गाडीला कसा स्पीड लागतोय. आणि त्यासोबतच लक्षासुद्धा पळताना दिसणार आहे आणि लक्षा मित्रांनो उद्याच्या मैदानामध्ये धुराळा करणार आहे. मग लक्षा कोणासोबत पळणार, सचिनसोबत तर पळणार असं सगळीकडं व्हायरल झालं होतं, पण नाही मित्रांनो, लक्षा आपल्याला फायर डॉनसोबत पळताना दिसणार आहे. फायर डॉन कोण, शंकरपटाचा बेचात बादशाह म्हणून ज्याला ओळखला जातं असा फायर डॉन आणि लक्षा नाथ खोळा स्पीड लागणार आहे या गाडीला. आता आपल्या सर्वांचा लाडका आईला बकासूर कोणासोबत पळणार सगळीकडे चर्चा आहे बाबा की रोमन सोबत पळणार आहे. रोमन बातीचा बादशाह आहे, बकासूर पण चांगला पळतोय आणि ह्या गाडीला जबरदस्त स्पीड लागेल. पण नाही मित्रांनो, ही गाडी पळणारच नाही हो उद्या. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल आईला मग बकासूर कोणासोबत पळणार तर मित्रांनो, बकासूर आपल्याला पळताना दिसणार आहे. जी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी खरेदी झाली बघा, 92 लाखाची खरेदी झाली, त्या मल्हारसोबत आपल्याला बकासूर पळताना दिसणार आहे. जबरदस्त स्पीड लागणार आहे या गाडीला मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडल्याबद्दल तेवढा आपलं सबस्क्राईब करा राव, गरीबावर तेवढं उपकार करा. धन्यवाद.